हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मोत्याचं फूल। त्यासाठी मी वापरणार आहे हे 5 नंबरचे गहू मणी। गहू मणी किंवा याला ड्रॉप शेप मोती पण म्हणतात आणि हे लाल रंगाचे मोती। चला तर मग आपण आता सुरुवात करूया। सर्वप्रथम मी एक गहू मणी, एक लाल रंगाचा मोती आणि अजून एक गहू मणी। हा गहू मणी होताना याची जी गोल बाजू आहे ती मोत्याच्या दिशेने ठेवणार आहे। दोन्ही मोत्यांची जी फुगीर बाजू आहे ती लाल मोत्याच्या दिशेने येणार। आता आपण याला गाठ मारून घेऊया। आता हे मी गाठ मारून घेतली। आता आपल्याला गहू मणी ओवून घ्यायचा आहे। पहिल्यांदा तर आपल्याला सुई खालून वरती घ्यायची आहे, त्यामुळे गहू मण्याची ही जी खालची बाजू आहे ती सुईमधून आतमध्ये घ्यायची, फुगीर बाजू वरच्या बाजूला ठेवायची। एक लाल मोती ओवून घेतलाय आणि हा पाठीमागचा जो गहू मणी आहे त्याच्यामध्ये वरच्या दिशेने सुई घालून खालून बाहेर काढायची। आता आपल्याला परत या गहू मण्यातून खालून वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची। आता आपल्याला सुईमध्ये पहिला एक लाल मोती आणि गहू मणी, गहू मण्याची फुगीर बाजू जी आहे ती कायम मोत्याच्या दिशेने ठेवायची। आता हा जो पाठीमागचा गहू मणी आहे त्यातून खालून वरती सुई बाहेर काढायची। आता हा जो पुढचा एक लाल मोती आणि हा गहू मणी या दोन्हीमधून आपण सुई फिरवून घेऊया। ही सुई फिरवून घेतली। आता परत एकदा एक गहू मणी ओवून घ्यायचा आहे। गहू मण्याची फुगीर बाजू ही कायम बाहेरच्या दिशेला राहिली पाहिजे, अशा तऱ्हेने ते ओवताना ओवून घ्यायचे आपण। पुढे एक लाल मोती आणि या पाठीमागच्या गहू मण्यातून सुई बाहेर काढायची। आपण आता ही स्टेप रिपीट करत जायची। हे आता आपलं फुल झालेलं आहे। हे लाल मणी आहेत, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आले। आता 11व्या लाल मण्याला आपल्याला जॉईंट करायचं आहे। हा 2 गहू मणी आपल्याकडे आहेत, त्यामुळे आपल्याला फक्त एक लाल मणी घ्यायचा आहे आणि हा जो पहिला वाला गहू मणी आहे त्यातून सुई बाहेर काढायची। असं आपलं फुल झालंय। तर परत एकदा ही गोल फिरवून घ्यायची। आधीचा गहू मणी आणि हा पुढचा लाल मणी, हे जे मधला लाल आहे हा मोती घातलेला हे करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण या गहू मण्यातनं सुई बाहेर काढली, एक लाल मोती ओवून घ्यायचा आहे आणि हा त्याच्या अपोजिटचा जो गहू मणी आहे त्यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची आणि या पुढच्या एका लाल मोत्यातनं काढून घेऊन त्याला गाठ मारायची। अशा तऱ्हेने आपले हे फूल तयार झालंय। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। थँक्यू।